एकादशी निमित्त घाटनांदूर ते परळी वैजनाथ पायी दिंडी. घाटनांदूर एकादशीच्या पावन निमित्ताने घाटनांदूर ते परळी वैजनाथ अशी पायी दिंडीचे आयोजन श्री सोमेश्वर दिंडी व जय हनुमान दिंडी यांच्या वतीने करण्यात आले. या भक्तिमय पायी दिंडीत परिसरातील महिला, बालगोपाल तसेच मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले. एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा जयघोष करत वारकऱ्यांनी घाटनांदूर ते परळी वैजनाथ असा पायी प्रवास केला. या दिंडीमध्ये घाटनांदूर व परिसरातील सुमारे 15 ते 20 खेडेपाड्यांच्या महिला, बालगोपालांसह वारकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. टाळ मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण मार्गावर आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही तेलंगणा येथे बीड जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीभाऊ शिरसाट यांच्या वतीने श्री सोमेश्वर दिंडी व जय हनुमान दिंडीतील वारकऱ्यांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. एकादशीच्या निमित्ताने आयोजित पायी दिंडीमुळे घाटनांदूर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून परळी वैजनाथाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या बेधडक मराठी या न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. बलसी अण्णा शिरसाट अण्णांची दरवर्षी आमच्या दिंडीला पंगत आहे. सोमेश्वर दिंडीला जवळपास घाटनांदूर गावामध्ये 8 ते 10 सप्ते होते. प्रत्येक सप्त्याला अण्णांचं सहकार्य आहे. कुठल्याही कार्यक्रम असतो घाटनांदूर मधला त्या हर कार्यक्रमाला अण्णांचा खारीचा वाटा आहे. असंच अण्णांच्या हातून अन्नदानाची सेवा, वारकऱ्यांची सेवा, गोरगरिबांची सेवा त्यांच्या हातून घडत आहे. आणि अण्णांना दीर्घायुष्य प्राप्त हो, त्यांच्या संसारामध्ये सुख, शांती, आनंदाची भरभराट हो. राजकीय जीवनामध्ये आदरणीय आमचे शिवाजीभाऊ शिरसाट यांना उत्तरोत्तर मोठमोठाली पदं प्राप्त हो आणि आमची वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून अशीच घडावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना आमच्या सोमेश्वर सेवाभावी संघाच्या दिल्लीच्या वतीनं धोंडरामभाऊ कदम यांना अशी विनंती करतो, शिवाजीभाऊ शिरसाट यांना माऊलीचा बुक्का लावून, पुष्पहार घालून, श्रीफळ देऊन भाऊंचा सन्मान करावा. बोला पुंडली कवल्यारी काल श्री ज्ञानदेव जवळ विठ्ठल रखुमाई, जवळ विठ्ठल रखुमाई, जवळी विठ्ठल रखुमाई, जवळी विठ्ठल रखुमाई.